शिवसेना या 4 अक्षरात वेगळीच ऊर्जा आणि शक्ती असल्याचं अनेक शिवसैनिकांना अनुभवायला आलं आहे. असाच एक अनुभव कर्जतमध्ये शिवसेना पक्षाचे कट्टर शिवसैनिक विभाग प्रमुखपदी असलेले नदीम खान यांच्या बाबतीतही हाच अनुभव पाहायला मिळतो. धर्माने मुस्लिम जरी असला तरी हा निष्ठावान शिवसैनिक पक्षाचा कार्यकर्ता कर्जत शहरात सर्वांसाठी कायमच मदतीसाठी धावून जाणारा आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरची त्यांची निष्ठा त्यांच्या कृतीतून रोजच पाहायला मिळते. नदीम खान हे कर्जत शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कायमच अग्रेसर असलेलं नाव. राजकारणात त्यांचे सर्वस्व उपजिल्हा प्रमुख महेंद्र शेठ थोरवे असल्याचं ते आवर्जून सांगतात. महेंद्र थोरवे यांच्याकडे कायम मार्गदर्शक म्हणून नदीम खान शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपली वाटचाल करीत आहेत. काय आहेत नदीम खान यांच्या भावना पहा. हा जो ऑफिस आहे हा गेले 1-1.5 वर्ष बंद होता. ज्यावेळेस मला कळालं की आमच्या भाऊजींची प्रॉपर्टी बंद आहे, ही माझ्या भाऊजींची प्रॉपर्टी आहे ज्यांचं नाव आहे एहतेशाम पेनवाला, त्यांना मी संपर्क केला. म्हटलं भाऊजी, कर्जतमध्ये जो आपला गाळा आहे तो बंद आहे, तिथे मला शिवसेनेचं संपर्क कार्यालय टाकायचं आहे. त्यात तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये? तर म्हणले मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुला हवी असेल तर मी देईन तुझी माझी प्रॉपर्टी तुला वापरण्यासाठी. तर आज हा जो काही ऑफिसमध्ये हा एवढा सजावट किंवा लाईट्स किंवा माझं आज इथे वर्चस्व टिकलं तर ते भाऊजींमुळे. का तर त्यांनी आपल्याला संपर्क कार्य चालू करण्यासाठी परमिशन दिली. त्याच्यानंतर दादांशी संपर्क आल्यानंतर महेंद्र दादांनी मला म्हटले का तू संपर्क कार्यालय चालू करतोस, खूप चांगली गोष्ट आहे आणि चालू कर, त्याच्यासाठी माझी पूर्णपणे तुझ्यासाठी तयारी, तुला काय लागेल त्यासाठी मी नेहमी सातत्याने उभा आणि नेहमी दादा माझ्यासाठी उभे असतात. माझा देव म्हटल्यानंतर तरी चालेल का माझा देव म्हणजे महेंद्र थोरवे आहे. माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीला उभा राहणारा महेंद्र थोरवे. पदावर विराजमान मी आज आहे. आज शिवसेनेत माझं जे काही नाव आहे तर फक्त महेंद्र थोरवेमुळे. दादांनी खूप काय केलंय माझ्यासाठी. आणि राहिला विषय एक मुस्लिम समाजाचा, तर बाळासाहेबांनी सुद्धा कधी कुठल्या मुसलमानांना शिवी दिली नाही, उद्धव साहेबांनी कधी कुठल्या मुसलमानांना शिवी दिली नाही. जो भारतात राहून, महाराष्ट्रात राहून, इथे जर का या महाराष्ट्रात या भारतात जर का यांच्याशी काही चुकीच्या गोष्टी करत असतील आणि यांच्याबद्दल वाद निर्माण करत असतील तर त्या लोकांना उद्धव साहेबांनी या बाळासाहेबांनी धडा शिकवला. पण कधी कुठल्या मुसलमानांना बाळासाहेबांनी किंवा उद्धव साहेबांनी शिवी दिलेली नाही. या भारतात किंवा प्रांतात राहून जर का तुम्ही इथलंच खाऊन इथल्याच लोकांना, नागरिकांना शिवीगाळ करत असाल तर त्यांना कोणीही सोडणार नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हापर्यंत माझं आयुष्य मी जगेन, जेव्हापर्यंत मी आयुष्य जेवढं घेऊन आलेलो आहे, जेव्हापर्यंत मी राहीन तेव्हापर्यंत शिवसैनिक म्हणूनच जगेन आणि शिवसेनेसाठीच काम करेन. याच्या पलीकडे काही करू शकत नाही. महेंद्र शेठबद्दल म्हणायचं असं का दादासाठी मीच आणि माझ्याबरोबर असलेले माझे जेवढे पण मित्र काम करणारे आहेत, आम्ही जीवापाड प्रेम करतो त्या मनुष्याला. का? कारण आज कर्जतमध्ये संघटना उभारण्यासाठी जी महेंद्र दादांनी मेहनत घेतली आणि जो आजही तो मेहनत घेतो, तो कुठल्याही केसेसची पर्वा करत नाही आणि कोणाच्याही प्रॉब्लेममध्ये असा उभा राहतो. आत्ताच कर्जतमध्ये एक प्रकार घडलेला आहे बलात्कारचा, हे सगळ्यांना माहिती आहे. या बलात्कारच्या केसमध्ये सुद्धा सर्वात जास्ती मोठापणा आणि सर्वात पुढाकारपणा महेंद्र दादांनीच घेतलेला आणि त्यातनं काही गोष्टी काय निर्माण झालेल्या त्या अख्ख्या कर्जतकरांना, अख्ख्या पोलीस स्टेशनला, अख्ख्या रायगडला सगळ्यांना माहिती. तर मी माझ्या तोंडाने सांगितल्यापेक्षा अख्ख्या गावाला माहिती आहे. जर का महेंद्र दादांनी ही क्रूर भूमिका किंवा ह्या गोष्टी केल्या नसत्या तर काय घडलं असतं. आणि एखाद्या 16 वर्षाच्या मुलीला न्याय द्यायचं काम महेंद्र शेठ जर का करत असतील तर प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक लोकांचा दादांना पाठिंबा आहे, दादांना सपोर्ट आहे आणि दादांना प्रत्येक म्हाताऱ्या लोकांचा, वयस्करांच्या लोकांचा दादांना आशीर्वाद आहे आणि दादा नक्कीच आयुष्यात खूप पुढे जाणार आहे. आणि आमची तर खूप अशी इच्छा आहे, अशी मी दुआ करतो माझ्या अल्लाला का दादा खूप मोठा हो आणि खूप पुढे जाईल.